नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सेंड मेल हा कन्सेप्ट पाहिलात, हा टॉपिक आपण पाहिलात. ठीक आहे. त्या टॉपिकमध्ये आपण मेल फंक्शन जो आहे त्या मेल फंक्शनचं यूज बघितलं. मेल फंक्शन्स थ्रू आपण कशा पद्धतीनं ईमेल सेंड करू शकतो PHPमध्ये, ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअरली पाहिलेलं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लीज तो व्हिडिओ रेफर करा. आपल्या यूट्यूब चॅनलवर तो अवेलेबल आहे, तुम्ही परत एकदा तो बघू शकता. नेक्स्ट हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 5 आपण कवर करणार आहोत. युनिट नंबर 5 आपण स्टार्ट करणार आहोत. 5मध्ये पहिला टॉपिक जो आहे इंट्रोडक्शन टू MySQL. या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं MySQLचं इंट्रोडक्शन आणि डेटाबेस कसा क्रिएट करतात MySQLमध्ये ते आपण बघणार आहोत. तशा 2 पद्धती आहेत डेटाबेस क्रिएट करण्याचे. त्यापैकी फर्स्ट मेथड जी आहेत, म्हणजे पहिली पद्धत जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला हा टॉपिक समजेल की नेमकं MySQL काय आहेत आणि MySQLमध्ये आपण कशा पद्धतीने डेटाबेस क्रिएट करू शकतो. तर चला आपण पाहूयात इंट्रोडक्शन टू MySQL. आता इंट्रोडक्शन टू MySQLमध्ये फर्स्ट आपल्याला इंट्रोडक्शन बघायचं आहे की MySQL काय आहे. तर MySQL इज रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम बेस्ड ऑन द स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज which is popular language for accessing and managing the records in database. आता MySQL जो आहे तर MySQL काय आहेत की एक रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आहे, जे की कशावर काम करते तर ती बेस्ड आहेत स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेजवर. जसं आपल्याला क्वेरी फायर करावं लागतं. क्वेरी फायर केल्यानंतर आपण डेटा काय करू शकतो की डेटाबेसमध्ये जो डेटा आहे त्या डेटाला आपण मॅनिप्युलेट करतो. सिलेक्ट असेल, इन्सर्ट असेल, अपडेट असेल, डिलीट असेल, अल्टर असतील. तर ह्या सगळ्या काय आहेत की क्वेरीज आहेत. अँड दीज क्वेरीज कॅन अंडरस्टँड बाय द डेटाबेस अँड दीज क्वेरी कॅन फायर ऑन दॅट डेटाबेस अँड मॅनिप्युलेट ऑल द रेकॉर्ड्स विच इज प्रेझेंट इन दॅट डेटाबेस. तर त्याला आपण रेकॉर्ड्सला काय करतो की मॅनेज करतो. कशामध्ये? डेटाबेसमध्ये. ठीक आहे. कशा थ्रू? तर विथ द हेल्प ऑफ दीज क्वेरीज. MySQL डेटाबेस दॅट प्रोव्हाइड फॉर हाऊ टू मॅनेज डेटाबेस अँड मॅनिप्युलेट डेटा विथ द हेल्प ऑफ व्हेरियस क्वेरीज. आत्ताच आपण पाहिलं की MySQL डेटाबेस which actually provide different queries. With the help of these queries we can manage and we can manipulate data with the help of various query languages. Various queries म्हणजे वेगवेगळ्या ज्या काही क्वेरीज आहेत त्या क्वेरीज थ्रू आपण डेटा जो असेल तर त्या डेटाला काय करू शकतो की मॅनिप्युलेट आपण करू शकतो. These queries are insert असेल, insert record, update record, delete record, select record, create table, drop table, etc. Means these are the some queries. With the help of these we manipulate the database. सो इथं आपल्या लक्षात येईल की MySQL नेमकं कशासाठी आपण यूज करतो. तर काय लक्षात आलं आपल्याला, तर आपण पाहू शकतो की तो एक रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आहेत, जे की कशावर बेस्ड आहेत? स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेजवर. आणि त्याच्या थ्रू आपण जो काही रेकॉर्ड असतील त्या रेकॉर्डला मॅनिप्युलेट करणं किंवा रेकॉर्डला ॲक्सेस करणं कुठनं तर डेटाबेसमधनं, हे आपण कशा थ्रू करतो? MySQL थ्रू करतो. तर MySQL आपल्याला काही क्वेरीज प्रोव्हाइड करतात. तर त्या क्वेरीज थ्रू आपण काय करू शकतो की डेटा मॅनिप्युलेट आपण करू शकतो. तर ते क्वेरीज कुठले असतील? इन्सर्ट, डिलीट, अपडेट वगैरे जे काय आहेत एक्सेट्रा. तर त्या क्वेरीज थ्रू आपण डेटाबेसला काय करतो की मॅनिप्युलेट करतो. ठीक आहे. व्हॉट इज डेटाबेस? आता डेटाबेस नेमकं काय आहेत? अ डेटाबेस इज अ ॲप्लिकेशन दॅट स्टोर द ऑर्गनाइज्ड कलेक्शन ऑफ रेकॉर्ड्स. म्हणजे हे काय आहेत की एक ॲप्लिकेशन आहेत. डेटाबेस कसं आहेत की एक ॲप्लिकेशन आहेत, जे की काय करतात? एक ऑर्गनाइज्ड कलेक्शन ऑफ रेकॉर्ड्स. म्हणजे जे काही आपल्याला डेटा असेल हे आपण कासाठी यूज करतो? डेटाबेस आपण कासाठी यूज करतो की जेव्हा आपल्याला परमनंटली रेकॉर्ड हे स्टोअर करायचे असतात त्यासाठी आपण काय यूज करतो की डेटाबेस यूज करतो. आणि डेटाबेस हे ॲज अ बॅकएंड म्हणून आपण काय करतो की यूज करतो एखाद्या ॲप्लिकेशनसाठी. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल कॉलेज मॅनेजमेंट सिस्टम असेल तर कॉलेज मॅनेजमेंट सिस्टममध्ये आपल्याला कॉलेजचा रेकॉर्ड हे स्टोअर करून ठेवायचे परमनंटली. कशा थ्रू? तर फ्रंट एंडला तुमची कुठली तरी प्रोग्रामिंग लँग्वेज असेल, त्या प्रोग्रामिंग लँग्वेज थ्रू आपण जो काही रेकॉर्ड असतील तो रेकॉर्ड आपल्याला बॅकएंडला स्टोअर करायचं. मग ते बॅकएंडसाठी आपल्याला कुठला तरी डेटाबेस पाहिजे. तर तो डेटाबेस काय करतो की तुमचा डेटा जो असेल त्याला ऑर्गनाइज्ड मॅनेजमध्ये काय करतो की स्टोअर करतो. आता डेटाबेस आपण ऑलरेडी कशामध्ये स्टडी केलात की तुमच्या RDBMSमध्ये तुम्ही स्टडी केलेला असाल, तर तेच मिनिंग ह्या ठिकाणी होतं. ठीक आहे. इट कॅन बी ॲक्सेस्ड अँड मॅनेज द युजर व्हेरी इझिली. म्हणजे युजर त्याला काय करू शकतात की तो जो रेकॉर्ड असेल त्या रेकॉर्डला मॅनेज करू शकतात आणि त्या रेकॉर्डला इझिली काय करू शकतात की ॲक्सेसही करू शकतात. इट अलाउज अस टू ऑर्गनाइज डेटा
into the table rows, columns and indexes to find the relevant information very quickly. म्हणजे डेटा जो असेल तर तो एक टॅब्युलर फॉर्ममध्ये अरेंज करतो, ज्याला आपण रिलेशन म्हणतो, म्हणजेच रोज अँड कॉलमच्या फॉर्ममध्ये. अँड एव्हरी रोज अँड कॉलम्स हॅज द वन युनिक इंडेक्स नंबर. विथ द हेल्प ऑफ दॅट वी कॅन इझिली ॲक्सेस द रेकॉर्ड फ्रॉम द डेटाबेस. त्या डेटाबेसमधून आपण तो रेकॉर्ड इझिली काय करू शकतो की ॲक्सेस करू शकतो विथ द हेल्प ऑफ इंडेक्स. जो काही इंडेक्स असतील त्या इंडेक्स थ्रू. Each database contain distinct API, application program interface ज्याला म्हणतो आपण, for performing database operations such as creating, managing, accessing and searching data it stored. म्हणजे डेटाला जो काही डेटा आहे तुमचा तर तो रेकॉर्ड क्रिएट करणं असेल, त्या रेकॉर्डला मॅनेज करणं असेल, त्या रेकॉर्डला ॲक्सेस करणं असेल किंवा एखादा रेकॉर्ड सर्च करणं असेल तर हे आपण आपल्या डेटाबेसमध्ये करू शकतो विथ द हेल्प ऑफ APIs. जसं आपण जावामध्ये बघतो की JDBC हा एक API आहे, तसंच आपण डिफरंट APIs थ्रू आपला जो काही रेकॉर्ड असेल त्या रेकॉर्डवर आपण डिफरंट ऑपरेशन्स काय करू शकतो की परफॉर्म करू शकतो. मग ते क्रिएटिंग असेल, मॅनेजिंग असेल, ॲक्सेसिंग असतील आणि सर्चिंग असेल. आत्ता जर आपण रिसेंटली पाहिलं तर खूप सारे डेटाबेस आपल्याला अवेलेबल आहेत. जसं की आपण म्हणतो MySQL आहेत, सायबस आहेत, Oracle आहे, MongoDB आहेत, Postgres आहेत, Postgres SQL आहेत, SQL सर्व्हर आहेत. तर हे सगळे डेटाबेस आहेत. आपल्याला आपल्या कन्व्हिनियंटनुसार आपण कुठलाही डेटाबेस काय करू शकतो की यूज करू शकतो आणि त्याच्या ॲप्लिकेशननुसार आपण तो डेटाबेस आपल्या प्रोग्रामिंग जो आपला सॉफ्टवेअर असेल त्या सॉफ्टवेअरच्या बॅकएंडला आपण यूज करू शकतो डेटा स्टोअर करण्यासाठी. तर सध्या तर आपण MySQL स्टडी करतोय, तर MySQLबद्दलच आपण पाहणार आहोत. आता व्हॉट इज अ MySQL, म्हणजे MySQL नेमकं काय आहे. तर व्हॉट इज अ MySQL जर म्हटलं तर MySQL नेमकं काय आहे की MySQL एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. MySQL कसं आहेत की ओपन सोर्स सॉफ्टवेअर विच इज सपोर्ट बाय Oracle कंपनी. म्हणजे याला कोण सपोर्ट करतं तर Oracle कंपनी करतात. इट फास्ट, स्केलेबल अँड इझी टू यूज डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम इन कम्पॅरिझन विथ मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हर अँड Oracle डेटाबेस. जसं MySQL सर्व्हर जो आहे त्याच्यापेक्षा मायक्रोसॉफ्ट सर्व्हर जो आहे, SQL सर्व्हर जो आहे त्याच्यापेक्षा आपल्याला एक फास्टेस्ट अँड स्केलेबल परफॉर्मन्स कोण प्रोव्हाइड करतं तर तुमचं MySQL आपल्याला प्रोव्हाइड करतात. इट्स कॉमनली यूज्ड इन अ कंजेशन विथ PHP स्क्रिप्ट फॉर क्रिएटिंग पॉवरफुल अँड डायनॅमिक सर्व्हर साइड or web-based enterprise applications. Means if you want to design some web-based applications then we need a backend storage. म्हणजे web-based enterprise application जर आपल्याला पाहिजे तर त्यासाठी आपल्याला backend पाहिजेत and फ्रंट एंड. मग फ्रंट एंडला जर जेव्हा तुम्ही PHP यूज करतात तर PHP यूज करत असाल तर त्याला एक रिकमेंडेड डेटाबेस म्हणून आपण MySQL काय करतो की यूज करतो. कसं कुठल्या साईडला तर सर्व्हर साईडला आपल्याला डेटा जो असेल तो ॲक्सेस करण्यासाठी. ठीक आहे. तर आता तुमचं जे काही MySQL आहे ते कसं काम करतं तर MySQL फॉलो काय करते तर क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर फॉलो करते. क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चरमध्ये काय असतात, एक क्लायंट असतो आणि एक सर्व्हर असतो. म्हणजेच तुमचा जो काही डेटा असेल, जो काही डेटा आहे तो सेंट्रलाइज असतो आणि सेंट्रलाइज डेटा म्हणजेच तुमचा कंप्लीट जो काही रेकॉर्ड असेल तो कशावर असणार तर सर्व्हरवर असणार आणि त्या सर्व्हरवरनं रेकॉर्ड आपण क्लायंटवर काय करतो की ॲक्सेस करतो. तर त्या आर्किटेक्चरला आपण क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर म्हणतो. मीन्स इन दॅट आर्किटेक्चर क्लायंट अँड सर्व्हर इन्व्हॉल्व टू ॲक्सेस द डेटा. डेटा ॲक्सेस करण्यासाठी क्लायंट आणि सर्व्हर हे इन्व्हॉल्व होतात. मग त्याच्यामध्ये आपण रिक्वेस्ट पास करतो. रिक्वेस्ट पास केल्यानंतर ह्या सर्व्हरवर जो रेकॉर्ड असेल तो रेकॉर्ड ॲज अ रिस्पॉन्स म्हणून आपण क्लायंट मशीनवर घेतो. म्हणजे डेटा हा कम्प्लिटली कुठं असेल तर सर्व्हरवर स्टोअर असतो. This model is designed for the end user called client to access the resource from a central computer known as server using a network services. म्हणजे नेटवर्क सर्व्हिसेस थ्रू क्लायंट मशीन सर्व्हरवर जो काही रेकॉर्ड असेल तो रेकॉर्ड काय करतो की ॲक्सेस करतो. ठीक आहे. म्हणजेच क्लायंटवर कुठल्याच प्रकारचं रेकॉर्ड हे स्टोअर नसतात. आपल्याला जोही काही रेकॉर्ड ॲक्सेस करायचं तर ते कुठनं करणार आपण सर्व्हरवर न करणार. कशामध्ये क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चरमध्ये. तर इथं आपण पाहिलं हिअर द क्लायंट मेक्स रिक्वेस्ट थ्रू अ ग्राफिकल युजर इंटरफेस. जसं आपण म्हणतो की क्लायंट आपलं जे काही रिक्वेस्ट असेल ते रिक्वेस्ट एक GUI फॉर्म जो असेल, जसं आपण google.com टाकतो किंवा एखादा MSBT तिथून आपण फॉर्म भरतो. MSBTवरनं जर मला फॉर्म भरायचं आहे तर फॉर्म भरण्यासाठी MSBT.com टाकेल मी आणि ती वेबसाईट ओपन होईल आणि फॉर्म फिल म्हणून मी ऑप्शनवर क्लिक करेल. फिल केल्यानंतर माझं एनरोलमेंट नंबर टाकलं म्हणजेच एनरोलमेंट नंबर डेटाबेसमध्ये सेव्ह आहेत. जेव्हा मी सबमिट करेल तर माझी इन्फॉर्मेशन कुठे मिळेल, मला त्या क्लायंट मशीनवर मिळेल. म्हणजेच मी काय करतो की एक रिक्वेस्ट पाठवतो आणि ती रिक्वेस्ट पाठवल्यानंतर अँड द सर्व्हर विल गिव्ह द रिझार्ड आउटपुट ॲज सून ॲज इन्स्ट्रक्शन आर मॅच्ड. म्हणजे जोही काही तुमचा एनरोलमेंट नंबर असेल तो तुम्ही रिक्वेस्ट म्हणून पास केलात
तर ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्यानंतर तुमचा जो काही सर्व्हर असेल तर तो सर्व्हर आपल्याला रिस्पॉन्ड करतो एक डिझायर्ड आउटपुटसोबत. द प्रोसेस ऑफ MySQL एन्व्हायरमेंट इज द सेम ॲज क्लायंट सर्व्हर मॉडेल. म्हणजे तो कसं आहे ते क्लायंट सर्व्हर मॉडेलसारखं आहे. द कोर ऑफ MySQL डेटाबेस इज द MySQL सर्व्हर. म्हणजे याला काय पाहिजे आपल्याला MySQL सर्व्हर पाहिजेत. तो MySQL सर्व्हर तुम्ही आपल्या सिस्टममध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं. इन्स्टॉल केल्यानंतर आपण MySQL कन्सोल थ्रू आपण डेटाबेस वगैरे क्रिएट त्या ठिकाणी करू शकतो. दिस सर्व्हर इज अवेलेबल ॲज अ सेपरेट प्रोग्राम अँड रिस्पॉन्सिबल फॉर हँडलिंग ऑल द डेटाबेस इन्स्ट्रक्शन्स स्टेटमेंट्स ऑर कमांड्स. म्हणजे हे एक सर्व्हर आपल्याला एक सेपरेट प्रोग्राम भेटतं, एक सेपरेट ॲप्लिकेशन आपल्याला भेटतं. तसं एक आपण म्हणू की PHP माय ॲडमिन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला MySQLचं कन्सोल भेटतं. ते कन्सोल आपण त्या कन्सोल थ्रू आपण फ्रंट एंड म्हणजे PHP थ्रू आपण बॅक एंडला मॅनिप्युलेट करू शकतो. तर तेच काम आपलं जे काही सर्व्हर MySQL सर्व्हर आहे ते सर्व्हर त्या ठिकाणी करत असते. हाऊ टू क्रिएट अ डेटाबेस. आता MySQLमध्ये डेटाबेस आपल्याला कसं क्रिएट करायचं. तर MySQLमध्ये डेटाबेस आपल्याला क्रिएट करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी दोन पद्धती आहेत. MySQL कमांड लाईन क्लायंट आणि MySQL वर्क बेंच म्हणून एक दोन आपल्याला वे आहेत. त्या दोन वे थ्रू आपण डेटाबेस काय करू शकतो की क्रिएट आपण करू शकतो. तर एक वे आपण या ठिकाणी पाहणार आहोत, दॅट इज MySQL कमांड लाईन क्लायंटमध्ये. MySQL कमांड लाईन क्लायंटचं जर पहिली कमांड जर आपण बघितली तर डेटाबेस क्रिएट करण्यासाठी आपण यूज करतो क्रिएट डेटाबेस इफ नॉट एक्झिस्ट. इफ नॉट एक्झिस्ट म्हणजेच ही एक क्लॉज आपण त्या ठिकाणी देतो. त्या क्लॉज थ्रू, क्लॉज म्हणजे काय असेल, एक कमांड आपण त्या ठिकाणी देतो की तुमचा जो काही डेटाबेस तुम्ही क्रिएट करतायत, समजा आपण म्हटलं की डेटाबेसचं नाव आहे, तर त्या डेटाबेसच्या नावाचं जर त्या ठिकाणी क्रिएट नसेल तर तो तसा एक डेटाबेस क्रिएट करेल आणि ऑलरेडी जर एक्झिट असेल तर तो क्रिएट करणार नाही. देन कॅरेक्टर सेट, इथं कॅरेक्टर सेटचं नाव, कलेक्शनचं नाव, अशा पद्धतीने तुम्ही डेटाबेस क्रिएट करण्यासाठी ही सिंटॅक्स काय करू शकता की वापरू शकतात. आता पॅरामीटर्स जर बघितले आपण पाहिलेलं तर डेटाबेस नेम म्हणजेच कुठल्याही एखाद्या डेटाबेसचं नाव. इट इज द नेम ऑफ न्यू डेटाबेस दॅट शुड बी युनिक इन MySQL सर्व्हर इन्स्टन्स. म्हणजे तो कसा असायला पाहिजे, युनिक असायला पाहिजे. कशामध्ये तर MySQL सर्व्हरमध्ये. द इफ नॉट एक्झिस्ट क्लॉज अवॉइड अन एरर वेन वी क्रिएट अ डेटाबेस दॅट ऑलरेडी एक्झिस्ट. म्हणजे ऑलरेडी जर एखादा डेटाबेस एक्झिट असेल तर तो अवॉइड करतो जर आपण इफ नॉट क्लॉज त्या ठिकाणी यूज केलं. इफ नॉट एक्झिस्ट क्लॉज जर आपण त्याच्यामध्ये वापरलं तर ऑलरेडी जर एखादा डेटाबेस त्याच नावाचं क्रिएट असेल तर परत तो डेटाबेस क्रिएट होत नाही. कॅरेक्टर सेट जर आपण म्हटलं तर इट इज अ ऑप्शनल. इट इज द नेम ऑफ द कॅरेक्टर सेट टू स्टोअर एव्हरी कॅरेक्टर इन अ स्ट्रिंग. म्हणजे स्ट्रिंगमध्ये जेवढे काही कॅरेक्टर्स असतील ते स्टोअर करण्यासाठी. MySQL डेटाबेस सपोर्ट मेनी कॅरेक्टर सेट्स. इफ वी डू नॉट प्रोव्हाइड these द स्टेटमेंट MySQL टेक द डिफॉल्ट कॅरेक्टर सेट. म्हणजे तो ऑलरेडी हे ऑप्शनल आहेत. म्हणजे तुम्ही घेतलं नाही घेतलं नो इश्यू, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर तिसरं जर पॅरामीटर आपण पाहिलं कलेक्शन नेम, इट्स ऑल्सो ऑप्शनल दॅट कम्पेअर कॅरेक्टर इन अ पर्टिक्युलर कॅरेक्टर सेट्स. म्हणजे जे काही कॅरेक्टर्स तुम्ही त्याच्यामध्ये पुट केला तर त्याला तो कम्पेअर करतो. देन क्युरी, हाऊ टू क्रिएट अ डेटाबेस. मग आता डेटाबेस आपल्याला क्रिएट करायचं तर त्यासाठी आपल्याला काय पाहिजे तर हा आपण म्हणू की कन्सोल ऑफ MySQL. हा MySQLचा कन्सोल आहे. जेव्हा तुम्ही MySQL सर्व्हर इन्स्टॉल कराल तर तुम्हाला MySQL एक कन्सोल प्रोव्हाइड करेल आणि त्याला जेव्हा तुम्ही ओपन कराल तर तो ID आणि पासवर्ड विचारेल. जेव्हा तुम्ही इन्स्टॉलेशन केलात त्यावेळेस ID आणि पासवर्ड तुम्ही दिलेला असाल तर तो ID पासवर्ड म्हणजेच तो ID तर नाही विचारणार पण पासवर्ड विचारेल. तर तो पासवर्ड टाकल्यावर तुम्हाला ही कन्सोल मिळतात. कशासाठी, डेटाबेस क्रिएट करण्यासाठी. मग तुम्ही क्रिएट डेटाबेस एम्प्लॉईज DB असं ही एम्प्लॉय DB काय आहेत की एक नाव आहे डेटाबेसचं. तुम्ही इथं जर पाहिलं तर एंटर केल्यानंतर 1 रो अफेक्टेड, ओके क्युरी 1 रो अफेक्टेड असं आपल्याला मिळतं. म्हणजे याचा अर्थ तुमचा डेटाबेस त्या ठिकाणी काय झालं की क्रिएट झालेला आहे. वी कॅन चेक द क्रिएटेड डेटाबेस युझिंग द फॉलोइंग क्युरीज. म्हणजे आपल्याला जर क्रिएटेड डेटाबेस चेक करायचं असेल तर तुम्ही शो क्रिएट डेटाबेस आणि त्या डेटाबेसचं नाव जर दिला तर तो आपल्याला दाखवतो की तुमचा डेटाबेस क्रिएट झालेला आहे की नाही. म्हणजेच डेटाबेस आणि क्रिएटेड डेटाबेस म्हणजे तुमचा एम्प्लॉय DB आहेत तर क्रिएटेड डेटाबेस त्याची इन्फॉर्मेशन तो आपल्याला प्रोव्हाइड करतो की बा त्याच्यामध्ये कॅरेक्टर सेट कुठले काय तुम्ही यूज केलात तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी मेन्शन करतात. तर अशा पद्धतीनं तुम्ही जो काही डेटाबेस आहेत तर तो डेटाबेस क्रिएट करू शकतात. कशामध्ये, आपल्या MySQLमध्ये. कशा थ्रू तर कमांड लाईन क्लायंट थ्रू. म्हणजे कमांड लाईन म्हणजेच MySQL कन्सोल थ्रू, ज्याच्या थ्रू आपण कमांड लाईन थ्रू आपण ते क्रिएट करतो. नेक्स्ट जे आहे तर बेंच मार्क आहेत. तर त्या वर्क बेंच थ्रू म्हणजे नेक्स्ट जे काही तुमचं डेटाबेस क्रिएट करण्याची वे आहेत तर ती कुठली आहे तर त्याला आपण म्हणू की वर्क बेंच थ्रू आपल्याला क्रिएट करायचं. तर त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते पाहू. तर या ठिकाणी थांबूत आपण. ओके.